जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, काल आपली स्कॉलरशिपची एक्झाम झाली. आता स्कॉलरशिपची एक्झाम झाल्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगली मार्क आहे ती. तर आपल्याला जर स्कॉलरशिप भेटली 4थी मध्ये आणि 7वी मध्ये तर ती किती रुपये असू शकते आणि त्याचा क्रायटेरिया काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सुरुवातीला बघा 4थी साठी आणि 7वी साठी आपण जर मेरिट नुसार स्कॉलरशिप होल्डर जर झालो तर 4थी साठी बघा महिन्याला 500 रुपये आहे. महिन्याला किती रुपये? 500 रुपये. तर असं म्हणलं तर वर्षाला किती रुपये? 6000 रुपये असं आपल्याला स्कॉलरशिप आहे. गव्हर्नमेंट आपल्याला स्कॉलरशिप 6000 रुपये एका वर्षासाठी नाही तर 3 वर्ष 4थी 5वी आणि 6वी साठी असं 4थी साठी आपल्याला किती हजार रुपये देणार आहे? 18000 रुपये स्कॉलरशिप भेटेल तुम्हाला 4थी साठी. आता 7वी साठी कसं आहे? महिन्याला जसं 4थी साठी 500 रुपये आहे तसंच 7वी साठी किती आहे बघा, महिन्याला 750 रुपये. महिन्याला किती? 750 रुपये. याचा अर्थ असा आहे की आपल्याला वर्षाला जवळपास 9000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. गव्हर्नमेंट आपल्याला किती वर्ष देणार आहे? 3 वर्षे आपल्याला गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देणार आहे. म्हणजे कोणत्या वर्गासाठी? 8वी 9वी आणि 10वी साठी. वर्षाला 9000 म्हणलं तर 9 गुणिले 3 जर केलं तर आपलं किती झालं? 27000 रुपये एवढी आपल्याला स्कॉलरशिप 7वी साठी. जर आपण स्कॉलरशिप होल्डर झालो तर स्कॉलरशिप होल्डर साठी काय क्रायटेरिया आहे, त्याच्यासाठी काय मेरिट आहे, कास्ट नुसार त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलाय. तो व्हिडिओ अवश्य बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.